भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके षटकाय जीवन हनन ते सब विधि दरव हिंसाटरी रागादि भाव निवारते हिंसान भावित अवतरी जिनके नलेश मृषान जल मृण बिनादि योग है 8 सहस विदशील धर चित ब्रह्म में नितर रहे अंतर चतुर्दश भेद बाहिर संग दश धाते टले परमाद तजी चौकर महिलखी समिति रियाते चले जग सुहित कर सब हित हर श्रुति सुखद सब संशय हरे भ्रम रोग हर जिनके वचन मुख चंद्र ते अमृत झरे. मागं काढ ना, एकदम दिसतंय असं ढाली सुरू झालेली आहे. एकदम मागचे पानं काढ. जिनेंद्राज नाही का पूजनजली आहे? त्यात आहे का नाही मला माहित नाही. बरं राहू दे, तुझ्या ह्याच्यातलं काढ. तिथं जिनेंद्राज आहे, तिकडच्या साईडला दिसले मला. काय सांगितलं होतं 6व्या ढालीमध्ये? तर महाव्रताचं किंवा सकल चारित्र्याचं वर्णन करणार आहे. तर सकल चारित्र कोणाला असतं? जे दिगंबर मुनिराज आहेत त्यांना महाव्रत असतं, सकल चारित्र असतं. तर त्याच्यामध्ये आत्मध्यानपूर्वक किंवा सम्यक दर्शनपूर्वक चर्या आहे तरच त्याला 6वं 7वं गुणस्थान आहे किंवा त्याच्यावरची गुणस्थान. अन्यथा आणि जेव्हा चर्या करतात तेव्हा कुठल्या गुणस्थानामध्ये असतात मुनी? आहार करतायत, उपदेश देत आहेत, कुठल्या गुणस्थानात असणार? 6व्या. दिगंबर मुनी आहेत तर ते 6व्या 7व्या गुणस्थानातच किंवा त्याच्यावरच. म्हणजे सम्यक दृष्टी भावलिंगी संत आहेत तर विकल्पाच्या भूमिकेत 6व्या गुणस्थानामध्ये असणार आणि निर्विकल्प असणार त्यावेळी 7वं गुणस्थान असतं. मग त्यामुळे आता इथं ही सगळी जी चर्या सांगतायत इथं मुनिराज सविकल्प दशेमध्ये आहेत. जसं की अहिंसा व्रताचं पालन करतायत. वास्तविक जेव्हा आत्मानुभव घेतो तेव्हाच खरं अहिंसा व्रताचं पालन होतं. जेव्हा जेव्हा विकल्पात येणार, शरीराच्या क्रिया करणार, सगळीकडे हिंसा आहे म्हणजे आत्म्यात उपयोग नाही हीच हिंसा. शुद्धोपयोगातून बाहेर आलो हीच हिंसा आहे. मग तसंच सत्य, चौर्य, ब्रह्मचर्य सगळ्या महाव्रतांचं पालन 7व्या गुणस्थानापासून यथार्थ आहे. पण तरी आता विकल्पाच्या भूमिकेत किंवा जे काय चर्या रूपाने करता येतं आचरण तर ते 6व्या गुणस्थानामध्ये असणार. मग अहिंसा व्रत असेल, सत्यव्रत असेल तर अहिंसा म्हणजे कुठल्याही षटकाय जीवांची हिंसा करणार नाहीत. पुढं सत्य महाव्रत म्हणजे काय? असत्य, अप्रिय सांगितलं होतं काय काय, अनावश्यक आणि 4 गोष्टी सांगितल्या होत्या. कसे वचन नसतात मुनींचे? अप्रिय, असत्य. सत्य महाव्रत झालं ना आता, याच्यामध्ये आले की इथं जिनकेन लेश मृषा म्हणजे ज्यांना किंचितही असत्यपणा नाही ज्यांच्या वचनामध्ये, असे ते सत्य महाव्रती मुनी. तर मला सांगायचं होतं की त्यांचे वचन कसे नसतात? 4 विशेषणं घेतली. अप्रिय नसतात, असत्य नसतात, अधिक नसतात आणि अनावश्यक नसतात. काय काय म्हणले? अप्रिय, अनावश्यक, अधिक आणि असत्य नसतात. तर असं ते अचौर्य हे असत्य सत्य महाव्रताचं पालन करतात. त्यांच्या बोलण्यातून कुठल्याही प्रकाराने असत्याचा दोष लागत नाही.
पुढं अचौर्य म्हणजे सुद्धा शरीराला मी म्हणणाऱ्याला चोरी करायची गरज पडते, किंवा शरीरामध्ये ज्याची सुखबुद्धी आहे तो चोरीच्या नादी लागतो, त्याच्याकडून तो दोष होतो, किंवा काय म्हणायचं गुप्त गोष्टीच्या बाबतीमध्ये ज्याचं लक्ष अडकलेलं आहे त्याच्या निमित्तात चोरी होते. इथं तर मुनींना तसं काय चोरीचा प्रश्नच नाही, त्यामुळं अचौर्य महाव्रताचं पालन होतं. आणि ब्रह्मचर्य म्हणजे कुठल्याही एकतर ब्रह्म स्वभावाचं आचरण ते ब्रह्मचर्य आहे. आणि जेव्हा विकल्पाच्या भूमिकेत येणार त्यावेळेस कुठल्याही स्त्रीकडे, मग चेतन असेल किंवा अचेतन स्त्री असेल, त्यांच्याविषयी जी विरक्ती आहे त्याला म्हटलं ब्रह्मचर्य. तर परिग्रह परिमाण व्रताबद्दल परिग्रह त्याग व्रताबद्दल बघत होतो. जे अणुव्रत असतं ते परिग्रह परिमाण रूप असतं, आणि महाव्रत असतं ते परिग्रह सर्वथा परिग्रहाचा त्याग असतो. काय अर्थ केला होता सांग दुसऱ्या दोह्याचं? म्हणजे अंतर 14 अंतरंग परिग्रह आणि बहिरंग 10 परिग्रह. हा, बहिरंग 10 प्रकारच्या परिग्रहाचा ज्यांना त्याग असतो. मग किती झाले परिग्रह एकूण? 24 प्रकारच्या परिग्रहाचा ज्यांना त्याग असतो, सर्वथा त्याग असतो, त्यांनाच अपरिग्रह महाव्रत असतं. मग अंतरंग रूपाने त्याचा भाव सुटलाय. जसं आमचं काल चर्चा झाली की कोणी सल्लेखना घेतलेला असेल जीव, कोणी शेवटच्या समयामध्ये असेल, आणि समजा सगळ्या परिग्रहाचा त्यागी आहे, किती विकल्प असणार. आणि एखादा जीव घरामध्ये सल्लेखना साधतोय, काय सल्लेखना म्हणजे आता त्याचं शेवट चालू आहे आणि विरक्ती आहे परिणामातून, त्याचे परिणाम कसे असणार, आणि एखादा पूर्ण त्यागी परिग्रह त्यागी आहे त्या जीवाचे परिणाम कसे असणार. म्हणजे किती निर्विकल्पता आली परिणामामध्ये. म्हणजे कोणाबद्दल काय विचार राहणार, शेवटचा समय चालू आहे तर कोणाबद्दलही काय सांगायचंय, घ्यायचंय, पाहिजे, नको, कुठं जायचंय, किती निर्विकल्पता आली. जसं एक कंपनी तुला आता नोकरी लागली, आता दुसऱ्या कंपन्यांबद्दल किती विचार आला सांग. आणि जेव्हा अजून लागली नव्हती त्यावेळी सगळ्यांबद्दल किती विचार. मग तसं आहे, बाकीच्यांचा त्याग झाला ना, तर त्यांच्याविषयी ज्ञानामध्ये जरा पण आकुलता नाहीये. मग तसं इथं मुनींच्या सर्व परिग्रहाचा त्याग झालाय, कशाबद्दलही आकुलता नाहीये, किती निर्विकल्प साधू शकतील. म्हणून सांगितलं तिथं त्याग करायला पाहिजे. कशाचा? भावना ही ठेवायला पाहिजे की सगळ्या परिग्रहाचा मला त्याग करायला पाहिजे, किंवा मला परिग्रह नाहीये मग त्याचे का विकल्प मी ठेवतो. भलेही जवळ ठेवलोय परिग्रह तरी सुद्धा त्याच्याविषयी नको आपल्याला, एकत्व नको, ममत्व नको, ते परिणाम नको तसे. जसं मागं सांगितलं होतं बहुतेक मी की त्या पंडितजी आले होते त्यावेळेस त्या ब्रह्मचारी भैयांनी सांगितलं ना की श्रवणबेळगोळमधले कुठले महाराज आहेत तिथं, तर त्यांना दिगंबर मुनी आहेत, वय वर्षे 70 क्रॉस, पण त्यांना असं शुद्ध आमनाय पद्धतीने चर्या करायची आहे. मग त्यांना खूप इच्छा आहे की सगळी तशी निर्दोष चर्या पालन व्हावी, पण तिथं क्षेत्र आहे, ते समाज नाही आहे, कोणाला ज्ञान नाही आहे, सगळा असा गरीब समाज आहे शेती करणारा वगैरे, त्यामुळं दिवसभर कोण चर्येमध्ये असणार आहे. आणि मग ते सगळे जे आहारचर्या वगैरे करतात ते सगळे पैसे देऊन लावलेली माणसं आहेत. त्यामुळं असं काय त्यांना किती विवेक असणार आहे की काय आपण द्यायला पाहिजे, कसं निर्दोष करायला पाहिजे, बस ते पैशासाठी करत असतात. त्यामुळे त्यांना तिथं राहण्याचे, तिथं ते आपली सल्लेखना करण्याचे भाव नाही आहेत. आता अशा जीवांचं कसं साधायचं. म्हणजे ते जेव्हा हे सगळे तिथं गेले होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं म्हणे की मला म्हणजे तुम्ही इथं राहावा असं त्यांना म्हणले, म्हणजे तर आपलं साधलं जाईल असं त्या उद्देशाने, किंवा मग जेव्हा अंतिम समय असेल तेव्हा ॲटलिस्ट माझ्याकडून कुठले दोष लागू नयेत चर्येमध्ये, त्यांचे भाव चांगले. आणि मग त्यांना इकडं आणायचा विचार केला तरी सुद्धा जवळपास 600 किलोमीटरच्या वर प्रवास होतो. आता वय असं नाही आहे की इतका, पण आणेल कोणी जाऊन, जरी समाज असं कोणी पुढाकार घेऊन तर प्रज्वल आणि महेंतर येऊ शकतात महाराज. त्यांचं आपण जर त्यांच्या चर्येमध्ये आपण अनुकूलता दिली तर आपल्याला आपल्या चर्येमध्ये अनुकूलता मिळते. तर मला म्हणायचंय की किती निर्विकल्पता आहे मग अशा जीवाला, जेव्हा अंतिम समय आत्ता आला तरी सुद्धा मग कशाचं भय का कशाचे विकल्प.
आणि ज्याच्याजवळ परिग्रह आहे त्याला अचानक अटॅक आला तर काय काय करायचं होतं, काय काय करायचंय, कुठं कुठं जायचंय, कोणाला काय सांगायचंय, पैसे सगळे काय किती मागं. म्हणजे म्हणायचंय म्हणून निर्विकल्पता किती सुंदर आहे. जरी आहे आता आपण इथं गृहस्थीमध्ये तरी सुद्धा आपल्या नावावर मामा काय ठेवायचं नाही. काय काय आहे नावावर, काय नाही, काढून घेतलं सगळं. देऊन टाकलं का काढून घेतलं? काय नाहीच आहे, देऊन टाकलं म्हणा की जे होतं ते. मग असं देऊन टाकलं तर निर्विकल्पता आहे, काढून घेतलं तर आपण जर कोणाला न देता मरायला तर काढून घेतात. मग तिथं किती विकल्प. म्हणून स्वतःहून सोडा तर आनंदाने जागा, नसेल तर सगळं दुःखच दुःख. तर सांगितलं अंतरंग चतुर्दश भेदांना आणि बहिरंग 10 प्रकारच्या संघ म्हणजे परिग्रहाला ज्यांचे सुटले तर ते अपरिग्रह महाव्रती मुनिराज आहे. तर आता पुढं समितींचं वर्णन करतायत. सम्यक रीतीने इति म्हणजे स्वभावामध्ये राहणं, त्याला म्हणलं समिती. मग विकल्पाच्या भूमिकेमध्ये जेव्हा चालणार त्यावेळेस समिती पालन करणार, जेव्हा बोलणार त्यावेळेस पालन करणार, जेव्हा खाणार पिणार त्यावेळेस, आदान निक्षेपण करणार त्यावेळेस आणि वित्सर्ग करणार त्यावेळेस. सगळीकडे आपल्याकडून अहिंसेचं पालन व्यवस्थित व्हावं किंवा कुठलेही दोष न लागावेत ह्याच्यासाठी जी सावधानता असते त्याला म्हटलं गेलं समिती. तुम्हाला घरचा अभ्यास द्रव्यसंग्रह आहे ना, द्रव्यसंग्रहमध्ये 35 नंबरची गाथा आहे. त्याच्यामध्ये त्यांनी व्रत, समिती, गुप्ती ह्याचं निश्चयाने अर्थ सांगितलाय. हे व्यवहाराने आपण सांगितलं की चालताना बघून चालणार, कुठल्या जीवांची हिंसा होऊ नये, खाताना पिताना शोधन करून घेणार. पण वास्तविक समिती म्हणजे काय, व्रत म्हणजे काय, गुप्ती म्हणजे काय, ह्याचं सगळ्याचं वर्णन त्यांनी एकेका डेफिनेशन म्हणून एकेका शब्दामध्ये एकेका वाक्यात दाखवलंय. तर ते लिहून आणायचं नेक्स्ट उद्या. काय निश्चय समिती म्हणजे काय, व्रत म्हणजे काय हे त्यांनी चांगलं घेतलंय. त्याच्यामध्ये एक एक वाक्य आपण वाचू किंवा मी इथं घ्या पुस्तक शोधून ठेवा, उद्या इथं वाचू आपण. काय सांगा अर्थ. परमाद तजी चौकर मही लखी समिती रिया ते चले. म्हणजे प्रमाद सोडून, चौ म्हणजे 4 हात, चौकर म्हणजे 4 हात. किती लांब कर, किती लांब कर 4 हात. मला वाटलं दाखवायला का 4 करून. 4 हात मही लखी, मही म्हणजे भूमी, लखी म्हणजे पाहून. 4 हात भूमी पाहून जे चालतात ते इरिया समितीने चालतात असं म्हणलं गेलं. मही म्हणजे भूमी. 4 हात म्हणजे तेवढंच दिसतंय तुम्हाला तुमच्या डोळ्याला म्हणून तेवढंच का बघायचं. आणि 4 हात असं 2-3 ठिकाणी त्यांनी खुलासा केलाय. 4 हात का बघायचं, प्रत्येकाचा 4 हात वेगळा असतो. मग तेवढं त्याची दृष्टी काय म्हणायचं, तेवढ्यामध्ये स्पष्टता जास्त असते. त्याच्या पुढं पण बघणार की असं काही इथं चाललं तर तिथं बघणार नाही तसं नाही आहे. पण तेवढं स्पष्टता अधिक असते तर तेवढ्या जीवांची हिंसा होऊ नये असं. म्हणजे आपलं शरीराची उंची 3.5 हात, ज्याचं त्याचं शरीर जेवढं असेल त्याच्या अपेक्षेने, तर तेवढ्या हातात प्रमाण उंची असताना एखाद्या वेळेस समजा पडले, तोल गेला मागं पुढं, काय झालं. 4 हात भूमी पाहून तिथं जीव नाहीत हे शोधन करून त्या ठिकाणाहून चालतायत. मग समजा तोल गेला तर कुठल्या जीवावर आपला पाय पडू नये, अंग पडू नये, त्यांचा हिंसा होऊ नये हा पण भाव असतो. आणि याच्यापेक्षा जास्त दृष्टी मंद होते किंवा एवढी तीव्रता नाही आहे, त्या स्पष्टता नसते दृष्टीमध्ये. म्हणून तेवढं सांगितलं गेलं की स्टँडर्ड 4 हात तर बघणार. मग प्रमाद सोडून का म्हणलं, म्हणजे बरोबर. प्रमाद म्हणजे असावधानता कुठल्याही गोष्टीमध्ये. मग हिंसेच्या बाबतीत किंवा चालतोय तर निरर्गल काहीतरी उगीच दगड ढकलत चालतात लोक. अजून काय चालताना कसं चालायचं,
पाय घासत चालणार, इकडं तिकडं बघत चालणार, तर हे सगळं प्रमाद झाला. मग मुनींची चर्या कशी आहे? एकतर म्हटलं जेव्हा आहारचर्याला निघतात त्यावेळी सिंहवृत्तीने चालतात म्हटलं. म्हणजे इतकी कडी नजर असते की बस आपलं आपलं ध्येय तेवढंच, इकडं तिकडं नाही काय नाही, आणि रॉयल असतं एक त्यांचं सगळं वागणं त्यावेळेस असं म्हटलं. म्हणून तिथं प्रमाद असेल तर त्यांच्याकडून हिंसादी दोष घडणार. मग जिथं प्रमाद नष्ट झाला अशा ठिकाणी त्यांच्याकडून निर्दोषचर्याचं पालन होणार. मग एकतर अनुभव घेऊन बहिरंगामध्ये निष्प्रमाद अवस्थेमध्ये ते चर्या करतायत. प्रमाद सोडून 4 हात भूमी पाहून जे चालतात तर ते इर्या समिती आहे असं म्हणलं गेलं. मग त्याच्यामध्ये कुठल्याही एकतर सांगितलं काय, कधी चालतात, कधी चालायचं, कधी नाही चालायचं, सगळ्याचे त्याचे रूल आहेत. म्हणजे अनावश्यक इकडं तिकडं फिरणार नसतात. एकतर प्रयोजनासाठीच चालणार, दुसरं सूर्यप्रकाश असतानाच चालणार, आणि तिसरं जीवजंतू जिथं नाहीत अशा ठिकाणीच चालणार. आणि त्याचं काय ना काय उद्देश असतो, प्रयोजन सांगितलं की प्रयोजन आहे तरच चालणार, अन्यथा उगीच आपल्याला आपण रिकामा वेळ आहे, चला दुकानात जायचं संध्याकाळी, आज काय करायचंय, ह्याला म्हणायचं प्रमाद. काय हो तुला सांगायला लागले, काम नसताना जाऊन दुकानात बसलो तर प्रमाद झाला तो. प्रमाद सोडून सगळी चर्या करतात, त्यामध्ये ती इर्या समिती झाली. म्हणून एवढं लिहायचंय तुम्हाला. इर्या समिती कशाला म्हणायचं? नुसतं चालायला नव्हे, कुठल्या कंडिशनमध्ये चालायचंय आणि कशा चर्येने चालायचंय, कुठल्या विधीने चालायचंय सांगाय का सांगितलंय? सूर्यप्रकाश असतानाच का चालायचं? बरोबर, सूर्यप्रकाशामध्ये एकतर युव्ही रेज असणार तर जीवोत्पत्ती कमी असते आणि स्पष्टता असते म्हणून. दुसरं का? प्रयोजनाशिवाय काय जायचं काय गरजच नाहीये त्यांना कुठं, आणि तसं काय आता उद्देश पण नाही आहे कुणाच्या दोघीत जायचं वगैरे. म्हणून सांगितलं चला आमचं घर नवीन बांधलंय दाखवतो. काय करायचं असं दाखवतात मुनींना. आता एका जैन संदेशमध्ये का काय एक लेख आला होता, तर ते साधू होते बरं का, साधे साधू होतात, तपस्वी लोक असतात तसे, भगवे वस्त्र वगैरे घालणारे. आणि ते सेठजी होते आणि त्यांना म्हणले की एकदम पॉश बंगला बांधलाय आम्हाला, तुला तुमचं पाय लावायचं आहे, तुम्हाला दाखवायचं आहे असं. आता ते नाही म्हणले तरी सुद्धा त्यांना घेऊन गेले, आणि घेऊन जाऊन काय दाखवलं, म्हणले आमच्याकडं कसलं सोन्याचं कमोड घातलं. ते म्हणले साधू आता काय काय दाखवतील लोक, आणि नेले म्हणे 3ऱ्या मजल्यावर. तिथं नेल्यावर तिथं मोठ्याच्या मोठं त्यांनी काय म्हणायचं पृथ्वीचं का काय जगाचा नकाशा लावला होता असा, आणि मग ते असं कोरं वगैरे असेल का काय माहित नाही, मग ते दाखवलं त्यांनी. मग म्हणले किती सुंदर केलं बघा असं वगैरे, त्यांना दाखवण्याचा उद्देश की लय भारी नाही, आता कोणाच्या समोर बोलतोय तरी पण. आणि मग ते साधू म्हणले की ठीक आहे, म्हणले सांग ह्याच्यामध्ये कुठं आहे भारत, जगाचा नकाशा होता बरं का तो. मग त्यांनी दाखवलंय बघा इथं भारत आहे. त्या भारतातलं तर त्यांचं गाव काय असेल ते त्यांनी ना म्हणले सांग तिथं गाव कुठं आहे तुझं. ते म्हणलं असं कुठं दिसणार आहे, त्यामध्ये आहे टिंब आहे ना कुठंतरी तिथं आहे. बरं म्हणले त्या गावात तुझं घर कुठं आहे दाखव. आता ते कुठं दिसणार आहे का, म्हणजे मायनर होत जाणार एकदम आतमध्ये ते पॉइंट. तर म्हणले या जगाच्या नकाशात साधं एक पॉइंट पण नाहीये तुझं घर, आणि किती त्याचा अभिमान. म्हणजे सांगायचं कशासाठी होतं की असं एकतर जाऊ नका कुठं अनावश्यक, आणि गेलं तर असल्या काहीतरी फंद्यामध्ये त्यांना होकार देत राहावं लागणार. छान झालंय का, हो छान झालंय, नाही म्हणता येत नाही, आणि मग त्याच्यामध्ये फुकट आपण पण त्या हिंसेचे भागी झालो. म्हणून म्हटलं की मुनिराज अनावश्यक कुठेही चालणार नाही. तिसरं सूर्यप्रकाशातच चालणार, प्रयोजनाशिवाय चालणार नाही, आणि जीवजंतू जिथं नाहीत अशा ठिकाणीच ते गमन करणार. म्हणजे नाही जाणार, कारण जास्त हिंसा होणार आहे ना त्याच्यामध्ये. फार म्हणजे कसं कंडिशन सांगितली ती तेवढी मर्यादा घेतात, ते जेवढं जायला आवश्यक आहे तेवढीच मर्यादा घेणार, अनावश्यक फार दूर वगैरे जाणार नाही. आता तेच ना, जेवढी गरज पडणार तेवढंच, किंवा मग
जवळच्या एरियामध्ये किंवा मग ते पण खूप भूमी बघून वगैरे फार आवश्यकता पडत असेल तरच, अन्यथा तर नाहीच. आणि काय सांगत होते मी? हां, आता समजा पूर आला होता सगळीकडं, माहीत आहे तुम्हाला, कसं चालणार सांगा साधू तिथून? समजा कुठल्या गावात आहेत आणि तिथं पूर आलाय, तर मुनी कसा विहार करणार? एरिया समिती कशी पालन करायची? जीव कसे दिसायचे? मग म्हणजे ठीक आहे, आता विहार करत असताना कुठं असं जर अचानक आलं मध्ये, तर अलाउड नाही आहे त्यांना ॲक्च्युली अगाईत पाण्यावरनं जाण्याचं. तर एका मुलींचं आलंय असं वर्णन, कुठल्या तरी नाव पण सांगितलं होतं, त्याचं लक्षात नाही माझं. म्हणजे त्यांना त्याच्यावरून घेऊन गेले, त्या लाकडी ताट्यावरून, काय म्हणतात त्याला, असं ते पाटा वगैरे अशा टाईपचं, हां, मोठे मोठे असणारे, त्याच्यावरून घेऊन गेले. फार अनअवॉइडेबल कंडिशन असेल तर, नाहीतर तर विहार करणार नाहीतच. पण तिथं समजा पाणी भरणार आहे, आता तिथं थांबणं शक्य नाही आहे, तर करणार विहार, तर अशा कंडिशनमध्ये करतील. विनाकारण नाही, उगीच आपलं पब्लिसिटी फेम असलं नाही, आम्ही गेलो तिथनं असं नेलं आम्हाला, विनाकारण करणार नाहीत. आणि म्हणजे जागा असेल दुसरीकडनं जायला तुम्हाला, तर मुद्दाम तिथनं आम्हाला जायचं होतं बोटीतनं, असं चालणार नाही. म्हणून सांगितलं की 4 हात भूमी लपूनच चालणार, कारण तिथं जीव हिंसा वगैरे होऊ नये ह्याची त्यांना सावधानता ठेवता येणार. पण अनावश्यक जिथं ओली जमीन असेल, पाणी असेल, गवत असेल, कुठंतरी फार पाला पडलेला असेल, अशा ठिकाणाहून जाणार नाहीत. मग तेच ना, शक्य नाही आहे, आता सगळीकडेच पाला पडलेला आहे, तर ते शोधन करून किंवा काय ते प्रमार्जन करूनच चालणार, नाही तर नाही चालणार. कशात असल्यावर खुर्ची घ्या, इथं या माझ्या, नको, चांगलं नाही ते, नको मामी, डिस्टर्ब नाही करायचं. झालं की डिस्टर्ब, तुम्ही त्याच्यावर बसला म्हणून. इथंच ठेव भैया समोर. हां, तर काय सांगत होते? मला सांगायचं होतं काय, तर त्याच्यामध्ये काय सांगायचं होतं? ठीक आहे, म्हणजे 4 हात भूमी बघून ते चालणार, अनावश्यक गमन करणार नाहीत. तर हे सगळं रूल्सचं फॉलो करून जेव्हा त्यांच्याकडनं गरज असेल तरच ते चालतील, अन्यथा नाही. आणि ह्या एका समितीमध्ये इतका भाव भरलाय ना, किंवा इतके रूल्स आहेत की तुम्ही म्हणून सांगितलं गाडीवरून चालणार नाही, गाडीवरून गमन करणार नाही. कसलीही गाडी असू दे तुमची, काय व्हीलचेअर असू दे, नाहीतर हातगाडा असू दे, नाहीतर ती 4 व्हीलर असू दे, नाही गमन करणार. का? बघून चालतो आम्ही, बघून चालवतो आम्ही, असं म्हणले तर. हां, मला हे सांगायचं होतं की समजा खडी आहे पूर्ण दगडांची, असं रस्त्यांवर चालणार का मुनी? कसं चालणार? त्याला काय होतंय? काढ चप्पल आणि चाल बघू. म्हणजे दोष नाही आहे. हां, म्हणजे समजा दुसरीकडे ओली भूमी आहे, मऊ आहे, पण इकडं खडी आहे, कुठून चालणार? खडीवरूनच चालणार, कारण ओल्या भूमीवर पण दोष लागतोय, तिथं पण हिंसा होणार. म्हणजे असं झालं, माताजी विहारात होते तर एके ठिकाणी असं 1 किलोमीटर आम्हाला आत थांबायला जावं लागणार होतं. म्हणजे रस्त्यावर तिथं काय सोय नव्हती थांबायची, तर 1 किलोमीटर जवळपास आत जायचं होतं आणि पूर्ण रस्ता असा खडीचा होता. आणि ते चालणं त्यावेळेस जवळपास म्हणजे संपत आला होता विहार, असं पायाला जास्त त्रास झालेला. आणि मग अशा कंडिशनमध्ये तिथं चालायचं म्हणजे वेदना असणार, होणार. असं म्हटल्यावर पंढरपूरचे प्रणय काका आहेत ना, त्यांनी तुम्ही श्रावक जे कराल ते चालतंय, तुम्ही काय करणार आहे? भूमी प्रमार्जन करणार, झाडणार म्हणा, ती जेवढं कमी त्यांना वेदना होतील अशा प्रकाराने तुम्ही करणार की त्यांनी करणार, तर त्यांना दोष लागेल.
मग त्यांनी सगळी भूमी तेवढी चालत चालत जेवढं माताजी पुढे येत गेले ना, तसं तसं त्यांनी ते खराट्याने म्हणा असं जे काय शक्य आहे तेवढं त्यांनी ते प्लेन करत करत पुढे गेले. आणि मग त्यांच्या बघून सगळेजण त्यांना अनुकूलता द्यायला. असं म्हणजे मला म्हणायचं आहे, जिथं हिंसा होणार नाही असं कार्य करणार, अन्य भूमी असेल, गवत होतं सगळीकडं, मग अशा ठिकाणातून तर चालणार नाही, शेत होतं ते. आणि मग तिथून जायचं होतं तर म्हणून ह्याच्यामधून ते सांगितलं की इरिया समितीने चालायचं तर वाहनांना अलाउड नाही, वाहनांमध्ये बसू शकत नाहीत. जे महाव्रती त्यागी आहेत, मुनिराज आहेत, सर्व परिग्रहाचा त्याग केलेला आहे, तर त्यांना गाडी कशी चालायची हो? त्यांची कुठे आहे, आमची गाडी आहे, त्यांना थोडी परिग्रहाचा दोष लागतो. बरं आम्हाला जायचं होतं म्हटलं त्यांना बसवून घेतलं. त्यांनी काय प्रमाद केला? कोणाचीही गाडी असू देत ते वापरायचं म्हणजे पण त्यांना दोष आलाच. त्यामुळं जिथं परिग्रह त्याग झाला तिथं असली कुठली गोष्ट तुम्हाला, आमची गाडी तुम्हाला राहू दे वापरा, चालणार नाही. म्हणजे आता संघाबरोबर गाड्या असतात ना अनेक, तर ते काय महाराजांच्या नावावर नसतात. तुम्ही महाराजांचं नाव टाकता ती गोष्ट वेगळी त्याच्यावर, पण ते त्यांच्या नावावर केलं तर परिग्रहच झाला. भलेही त्यांनी नाही वापरलं पण ठेवलं त्यांच्या नावावर तरी पण तो दोष झाला. म्हणून इरिया समितीमध्ये पोट त्याचं भरपूर मोठं घ्यायचं की सगळं कशा रीतीने चालण्यामध्ये वगैरे दोष लागणार नाहीत असं सगळं ते पालन करणार. कुठल्या भूमीवर चालणार आणि कुठल्या भूमीवर थांबणार, विहार करतायत समजा तर निर्जंतुक बघणार, बरोबर आहे की. पण स्मशान काय नाही, त्याला काय स्मशानात उलट सगळ्यात जास्त अनुकूल कुठल्या जीव नाहीत, जंतू नाहीत, भूत नाही. जिथं भूत आहे तिथं दुसऱ्या कोणाची बाधा नसती. काय मामा स्मशानात जायचं का ध्यानाला? म्हणजे असं झालं होतं जेव्हा महाराजांचा विहार झाला होता, एका सोलापूरहून चालले होते तर रस्त्यात तिथं सूर्यास्त व्हायची वेळ झाली आणि पोचायचं होतं, अजून थोडं अंतर राहिलं होतं जिथं थांबायला शाळा होती तिथं. पण आता अंधार व्हायला म्हटल्यावर महाराज म्हणले इथंच थांबतो म्हणून. आणि तिथं शेतातून चाललो होतो ॲक्च्युली आम्ही, आणि काहीच नव्हतं कुठं थांबण्यासारखं. एक झोपडी दिसली पण तिथं काय खोल्या वगैरे काय सोय नव्हती, काय व्यवस्था नव्हती, त्यामुळे तिथं आम्ही बघितलं नव्हतं थांबायसाठी. आणि मग त्या खोलीच्या अलीकडं अजून थोडं अंतर मागच असताना मग तिथे कुंपण दिसलं. म्हटल्यावर महाराज म्हणले मला इथं वास आहे, मी इथं थांबतो म्हणले. आता फार दूर जाणं शक्य नाही आहे, अंधार पडायला लागले. तर आम्ही तर महाराज थांबलेच म्हटल्यावर आम्ही आपलं बघितलं की थांबायसारखं आहे का, तर तिथं लिहिली होती पाटी स्मशानभूमी. आणि महाराज टाका म्हणले पाटे इथं. म्हटलं सगळ्या माणसांनी म्हणलं तुम्ही दोघं झोपाल की, दोन महाराज होते, बाकीचे सगळ्याला आपली चिंता. म्हणजे महाराज म्हणाले की ह्याच्यासारखं दुसरं उलट सुरक्षित स्थान नाहीये, कोण येणार नाही काय स्मशानात करायला. पण आता सगळ्यांचं रिक्वेस्ट म्हणजे थंडी खूप होती आणि तिथं निवारा आवारा काय नव्हतं ना, म्हटल्यावर ओपन होतं, शेत होतं, म्हटल्यावर जास्त जरा थंडीचं बाधा होईल म्हटल्यावर सगळ्यांनी रिक्वेस्ट केली की फास्ट गेलो तर पोचू म्हणून. मग निघालो तिथनं, तरी पण थोडं अंतर गेला असेल. महाराज म्हणाले इथं झोपडी आहे, इथं चालतंय, बघा म्हणलं. म्हणजे आम्हाला म्हटलं नुसतं संकेत केलं की इथं स्थान आहे असं. मग आम्ही आपलं जाऊन आतमध्ये विचारलं तर त्यांचं मोठंच्या मोठं एकच खोली होती. आता काय म्हणायचं त्याला, मोठं उंच झोपडी, एकच खोली, त्याच्यातच सगळं त्यांचं स्वयंपाक म्हणा, झोपायचं म्हणा, सगळं. मग आता महाराज म्हणले मला काही प्रॉब्लेम नाही, आता आत नेल्यावर त्यांना या वगैरे म्हटल्यावर महाराज गेले आतमध्ये आणि तिथं पाटे विटे टाकले, सगळं झालं. आणि महाराज बसले खाली. बसल्यावर त्यांना दिसलं की टोपली झाकली होती. आणि ते झाकले म्हणजे त्याच्या खाली काहीतरी असतं. म्हटले उचला, ते टोपली उचललं की महाराज उठलेच. आणि मग तशा घरामध्ये जिथं मांसाहार आहे तिथं कसं थांबणार ते माहीत नव्हतं आपल्याला. त्यामुळं मग परत जे सुटले महाराज असं स्पीड घेतला की म्हणजे सूर्यास्ताच्या आधी गाठायचं होतं, तिथं जाऊन गाठले.
म्हणजे मला म्हणायचं की हिरिया समितीने चालणार तर सगळ्या गोष्टींचं कसं, म्हणजे जिथं मांसाहार आहे, जिथं हिंसाचार चालतो अशा ठिकाणी पण थांबायचं नाही, अशा ठिकाणावर मुद्दाम जायचं नाही. हे सगळं त्यांच्याकडून ते ह्यालाच म्हणायचं प्रमादरहित चर्या. असं कुठूनही चालणार, शॉर्टकट आहे चला म्हटलं तर असं चालणार नाहीत. शॉर्टकट तर कधीच करायला जात नाहीत माहिती का विहारामध्ये. पण ते तुम्ही लोक करता, श्रावक लोक चला चला करून असं आम्ही केलं त्यांच्याबरोबरच की बाहेरून जवळपास 10 किलोमीटरचं अंतर जास्त होतं, नाही 2.5 किलोमीटर काहीतरी अंतर जास्त होत होतं आणि आतून अर्ध्या किलोमीटरमध्ये पोचणार होतो. म्हटल्यावर ओढ्याचा रस्ता होता तो आणि शेतातून ओढ्यातून जायचं होतं. ओढा रिकामा होता, कोरडा होता, पण त्या रस्त्यावरून आम्हाला जायचं होतं आणि गाड्या वगैरे त्या रस्त्यावरनं जात नव्हत्या, पाऊलवाट वगैरे अशी होती. आणि आम्ही सगळेजण जे होतो ना सोबत त्यांना माहीत नव्हतं पुढचं डेस्टिनेशन कुठं आहे, कारण सगळे गेलेले गाडीवरनं पुढे गेले होते आणि ते पुढून मागे येत होते आमच्याकडं. पण ते येणार आणि आम्हाला मिळणार कसं, म्हणजे 10 किलोमीटरचं अंतर जायचं होतं आणि त्यातलं असं 2-2.5 किलोमीटरचं आतनं अंतर होतं. मग ते त्यांना तिकडून जाऊन आमच्यापर्यंत येईपर्यंत वेळ होता, मध्ये पाहिजे होता. आणि आम्हाला आपलं सांगितलं त्यांनी या दिशेने जावा चाला आणि मग या शेतातनं असं वगैरे. शेताला काय कुठं लँडमार्क आहे का काय, घुसलो आम्ही आपल्या शेतामध्ये आणि मग चाललोय की इकडनं चाल तिकडनं चाल, कुठलं काय मिळते रस्ता मिळेना काय नाही. ते काय झालं 2.5 किलोमीटर कमी करायच्या नादात 4 किलोमीटर जास्त झालं. म्हणजे पुढे जाऊन मागं आलो आम्ही परत, कारण रस्ताच कळायला काय मार्ग नाही. म्हणजे असं म्हणायचंय की शॉर्टकट करायला जात नाही. मग तिथं महाराजांनी त्याच दिवशी सांगितलं सगळ्यांना, म्हटले आम्हाला बाहेरून गेलं तर चालतंय पण असलं प्रमाद सोडून 4 हात भूमी पाहून जे हिरिया समितीने चालतात त्यांच्याकडूनच निर्दोष चर्येचं पालन होणार. तर मला ह्याच्यामध्ये अप्रमाद हे अपरिग्रह व्रत आहे ना, त्याच्यासाठी वारिशेन मुनींची गोष्ट सांगायची होती. वारिशेन राजकुमार ॲक्च्युली ते परिग्रह परिमाण अनुव्रती होते. तर त्यांच्याविषयी येतं. म्हणजे आता ते गृहस्थ होते तर त्यांनीच पुढं दीक्षा घेतली आणि अपरिग्रही झाले. पण त्यांची जी गृहस्थ दशेतली अपरिग्रहाबद्दलची भावना होती, परिग्रह परिमाणाचं जे नियम होतं त्याचं त्यांनी कसं पालन केलं छान सांगितलं. वाचते मी नुसतं गोष्ट तुम्हाला समजण्यासारखी आहे. संसार के श्रेष्ठ वैभव से संपन्न मगध देश के अंतर्गत राजगृही नाम का सुंदर नगर है. सम्यक विभूषित नीति निपुण श्रेणिक वहाँ के नृपति थे. उनकी रानी चेलना तत्वदृष्टा सुंदर बुद्धिमान शीलवान सरल चित्त थी. उनका वारिशेन नाम का धर्मवत्सल पुत्र था जो ध्यान और स्वाध्याय आदि में सदैव निरत रहता था. कभी कभी वह घने जंगलों और स्मशान में भी ध्यान करने चला जाता था. इसी राजगृह नगर में एक श्री कीर्ति नाम के राजश्रेष्ठी निवास करते थे. एक दिन वे वन क्रीड़ा के लिए नगर के उद्यान में गए. सेठ के गले में एक बहुत कीमती मणियों का हार पड़ा था. वहाँ मगध सुंदरी नाम की वेश्या उस हार को देखकर मुग्ध हो गई. हार प्राप्त करने की अभिलाषा लिए वह उदास होकर घर लौट आई. जब रात्रि में वेश्या का अनन्य प्रेमी विद्युत चोर उसके पास आया. सगळे जे आहेत ना याच्यातले कॅरेक्टर्स, म्हणजे त्या गोष्टीमध्ये असं होत होतं पूर्वी, एकाने वैराग्य झाला दीक्षा घेतली ना, दुसरा प्रभावित होऊन ते चोर का असे ना ते पण दीक्षित, राजा का असे ना ते पण दीक्षित, ते बरोबरचे दासी का असे ना ते बी दीक्षित, असं लागण लागत होती सगळ्यांना एकाला एक. इन्फेक्शन. तर असलं इन्फेक्शन कधी तर आपल्याला पण लागावं. खरं आहे. हार प्राप्त करने की अभिलाषा से वो घर लौटी. रात्रि में विद्युत चोर उसके पास आया. उदास देखकर प्रेम से पूछने लगा, प्रिय इतनी उदास क्यों हो? क्या किसी ने कुछ कह दिया है या मुझसे ही कुछ भूल हो गई है? मुझसे तुम्हारी यह उदासी नहीं देखी जाती. वेश्या कटाक्ष करती हुई बोली, चलो देख लिया तुम्हारा प्रेम. मैं तो तुम्हें सच्चा प्रेमी तभी जानूंगी जब मेरी प्रिय वस्तू मुझे लाकर दोगे. आपलं प्रयोजन सिद्ध करायचं तर कुठल्याही रीतीने. मैंने आज श्री कीर्ति सेठ के गले में सुंदर हार देखा है. आप जैसे प्राण वल्लभ के होते हुए भी यदि मैं वह हार प्राप्त न कर सकी तो मेरा जीवन व्यर्थ है.
मैं तभी अन्न जल ग्रहण करूंगी जब मुझे वह हार मिल जाएगा. ह्याला म्हणायचं शस्त्र. कसलं? ब्रह्मास्त्र. असं काहीतरी बोललं की अन्न जल सोडलं म्हणल्यावर काय करणार आहे बिचारा ते, मरू नको बाई. इस प्रकार विद्युत चोर को उसने अपने जाल में फंसा लिया. वेश्या विषवृक्ष की तरह व्यक्ति को मूर्छित कर देती है. वह जोंक की तरह व्यक्ति का ज्ञान और धन चूस लेती है. जोंक म्हणजे जळवा. जसं ते जळवा खून अशुद्ध खून चूसत आहे, तसंच सांगितलं इथं ती वेश्या सुद्धा व्यक्तीचं ज्ञान आणि धन सगळं हरण करते. उसका सर्वस्व हरण कर छोड़ देती है. वेश्या के कटाक्ष बाण जीव को घायल कर देते हैं. उसके नकली प्रेम में पागल प्राणी सब कुछ अनर्थ करने को तैयार हो जाता है. मगध सुंदरी की कठिन प्रतिज्ञा को सुनकर विद्युत चोर हतप्रभ रह गया. फिर भी वह कामांध होकर हार चुराने को बाध्य हो गया. म्हणजे त्याला माहिती होतं ॲक्च्युली की ते मिळणार नाही आहे, अवघड आहे ते मिळणं, पण तरी सुद्धा आता तिच्यासाठी काहीही करायची तयारी. वह सेठ के महल में घुस गया. अपनी कार्यकुशलता से वह दिव्य हार चुरा कर वहां से भागा. परंतु हार का दिव्य प्रकाश छिप न सका और सिपाहियों ने उसे देख लिया. उसे पकड़ने के लिए वे उसके पीछे दौड़ पड़े. विद्युत चोर भागता भागता स्मशान की ओर जा निकला. कोण होतं? वारिशण उभारले होते स्मशानात. पुढचं दाखवायसाठी सांगितलं. उस समय राजकुमार वारिशेन कायत्सर्गपूर्वक वही स्मशान में ध्यानस्थ खड़े थे. उसने मौका देखकर हार को वारिशेन के आगे डाल दिया और स्वयं वहां से भाग गया. कळलं की आता त्याला सिपाहींपासून आपण वाचणार नाहीये. इतने में सिपाही भी वहां पहुंचे और कुमार को हार के समीप ध्यानस्थ खड़ा देखकर अचंभित रह गए और हंसकर मजाक उड़ाते हुए बोले, वाह, चाल तो खूब चली, मानो यह धर्मात्मा समझकर छोड़ जाएंगे. रे धूर्त, धर्मात्मा बनकर ऐसा नीच कृत्य करता है. चल राज दरबार में. आता राजकुमार आहे, जरा डोळे उघडून बघावं तर की. म्हणजे सैनिकांना मरण यायचं होतं जवळ. वहां स्वयं ही तुझे तेरे अपराध की सजा मिल जाएगी. सिपाहियों ने तत्काल उन्हें बांध लिया और राज दरबार की ओर चल पड़े. पाप के उदय में कभी कभी निरपराध ज्ञानियों को भी घोर अपमान का सामना करना पड़ा. कोणाच्या पापाचा उदय? शिपाईंच्या पुढे येणार. जिनका हृदय स्फटिकवत निर्मल होता है, अशुभ कर्म का उदय उनके जीवन में भी कलंक की कालिमा लपेटना चाहता है. जेव्हा समजून घ्या तुम्हाला अशुभाचा उदय आला तर किती बाहेर अनुकूलता असू देत सगळं झिरो होणार. न्याय पिता पुत्र नहीं देखता. अपने पुत्र वारिशेन की उस घटना को सुनकर महाराजा श्रेणिक का हृदय क्रोध से तमतमा गया. आँख से क्रोधाग्नि की चिंगारियां निकलने लगी. म्हणजे त्यांनी पण शहानिशा करण्याच्या पूर्वी मानलं की तिथेच मिळाला ना हार. पण एवढं तरी होतं विवेक की चोरणारा माणूस असं थोडी उभारणार आहे, पण आता मिळालं ज्याच्याकडे तो चोर. वे सिंह के समान गरज कर बोले, रे दुष्ट, पापी, कुलकलंकी, धर्मात्मा और ध्यानी का ढोंग बनाकर लोगों को ठगता है. देख लिया तेरे धर्म का पाखंड. कोण कोणाला म्हणते? श्रेणिक वारिशेनला म्हणतात. जिसे मैं सिंहासन पर बैठा कर अधीश्वर बनाना चाहता था वह ऐसा नीच निकला. हाँ, कष्ट इस दुराचारी को यहाँ से ले जाकर टुकड़े टुकड़े कर डालो. अपने पुत्र के लिए ऐसे कठोर आज्ञा सुनकर प्रजा भय से कांपने लगी. सबकी आंखों में पानी भर आया. पर किसका साहस जो राजा की बात का प्रतिवाद कर सके. जल्लाद उसी समय निरपराध वारिशेन को बद्ध भूमि में ले गए. राजपुत्र को ले जाते समय उनके भी हाथ पैर कांप रहे थे. कोणाचे? मारणाऱ्याचे, वारिशेनचे नव्हे. उन्होंने जो ही खड्ग निकालकर वारिशेन की गर्दन पर वार किया, वारिशेन को लगा कि मानो किसी ने उनके गले में पुष्पहार डाल दिया है. यह देखकर जल्लाद आश्चर्यचकित रह गए. मारलं तर होतं त्यांनी तलवारच, पण त्याचं असं कसं होत असते हो जादू? होय, माहित आहे तुला. तर तिथं संरक्षक असतात सम्यक दृष्टीला मागं, आणि त्यामुळे त्यांना कळलं की निरपराध आहे आणि त्याच्यावर
उपसर्ग होतोय तर ते अशा प्रकाराने सुरक्षा करायला येतात. मग तिथं काय गेलं नाही तो पार्श्वनाथांच्या वर उपसर्ग होत असताना, त्या गजकुमार मुनींच्या डोक्यावर ठेवलेली असताना देव नव्हते का तिथं? ज्याचा त्याचा शेवटी पुण्याच्या उदयानुसार अनुकूलता मिळते. ते म्हणले ना एकदा, काय सीता त्या अग्नीमध्ये प्रवेश करताना वर्णदेव येऊन तिथं पाणी केले. म्हणले इथं त्या पांडवांच्या अंगावर एवढे तत्व दागिने घालताना का नाही पाणी केलं हो? म्हणजे काय ते त्यांचं भावलिंगत्व कमी आणि हिचं जास्त होतं का? म्हणले नाही. ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्यांना त्याचं फळ मिळतं. धर्म का प्रभाव देखकर देव भी आकाश से जय जयकार करते हुए पुष्प वर्षा करने लगे. सारा जनसमूह वारिशेन को निरपराध जानकर धर्म प्रभाव देखकर जय जयकार करने लगा. यह सब देखकर मानो वारिशेन विचार करने लगे, जाचे सुरत हृदय सुख चिंतत चिंतारेन, बिन जाचे बिन चिंतये धर्म सकल सुख देन. वारिशेन विचार करतायत, कल्पवृक्ष तो याचना करने पर फल देते हैं, चिंतामणि भी चिंतवन करने से फल देता है, परंतु धर्म तो बिना याचना किए बिना चिंतवन किए ही कोई परम अद्भुत फल देता है. कोणाला मागितली होती त्यांनी मदत करा म्हणून? मला तलवार मारतायत, माझे रक्षण करा, मी निर्दोष आहे. किती ओरडून सांगायला गेले, सांगून पण उपयोग नसतो. सत्याला शब्दाची गरज नसते. महाराजा श्रेणिक ने जब इस अलौकिक घटना का वृत्तांत सुना तो वे स्तंभित रह गए. धर्म का प्रभाव देखकर बिना विचार किए अपने कृत्य पर पश्चाताप करने लगे. उनके नेत्र अश्रुपूर्ण हो गए. वे बार बार अपने को धिक्कारने लगे. दुखित हृदय श्रेणिक महारानी शेलना के साथ शीघ्र ही पुत्र वारिशेन के पास वध्य भूमि में गए, जिथं त्यांना मारणार होते तिथं. वारिशेन की निश्चल पुण्य मूर्ति को देखकर उनका हृदय पुत्र प्रेम से भर आया. भीती कस काय नाही वाटली हो त्यांना? स्मशानातून थांब या, सम्यक दृष्टीला भय नसते, श्रद्धेत भय नसते, बरोबर आहे की. पण स्मशानातून राजदरबारात आणले, तिथून त्या वध्यभूमीपर्यंत नेले, तोपर्यंत काय अज्ञानी तर नव्हते, काय कानाला डोक्याला ज्ञानाला कळत नव्हतं असं नव्हतं. पण श्रद्धान इतकं दृढ होतं की मी निर्दोष आहे तर मला काय घाबरायची गरज आहे, आणि मरणार तर शरीराला मारणार आहेत, ते जीवाला थोडी मारू शकणार आहेत. आंखों से अश्रुपात होने लगा आई वडिलांचा. अपार स्नेह और आप्लावित नेत्रों से पुत्र को शीघ्र ही गले लगा लिया और रुंधे हुए कंठ से बोले, मेरे लाडले पुत्र. मग अशी काय होते वर्ड्स? रे दुष्ट दुरात्मन, मेरे अपराध को क्षमा करो, मैं क्रोधावेश में अंधा हो गया था, इसलिए न्याय अन्याय का निर्णय न कर सका. हे पुत्र, पश्चाताप की ज्वाला से मेरा हृदय जल रहा है, उसे अपने क्षमा जल से उपशांत करो. मैंने धर्म का अनादर किया है, उसका मैं प्रायश्चित्त लेता हूँ. मुझे अपने अविवेक पर अत्यंत खेद है. पिता को पश्चाताप करते हुए देखकर वारिशेन के नेत्र भर आए और वे सरल भाव से बोले, तात, आप यहाँ क्या कह रहे हैं? आप अपराधी कैसे? आपने तो अपना कर्तव्य पालन किया है. त्याच काळात होते बरं का असे पुत्र. या काळात चला तुम्हाला कोर्टात नेतो म्हणतात पहिल्यांदा. मग यदि आप पुत्र प्रेमवश मुझे दंड न देते तो यह प्रजा आपको न्याय वत्सल न कहती. आपकी नीति परायणता को देखकर मेरा हृदय गर्वित है. आपने अपने पवित्र न्याय धर्म की लाज रखी है. मेरा अशुभ कर्म का उदय ही ऐसा था जो मुझे निरपराध होने पर भी कलंक का टीका लगा. अपने किए शुभाशुभ कर्म का फल तो खुद ही भोगना पड़ता है. पुत्र के ऐसे पवित्र और उदार विचारों को सुनकर श्रेणिक का हृदय स्नेह से गदगद हो गया. समज, उद्या बाहेर तुझं सॅलरी झाली आणि सगळे पैसे वडिलांनी घेतले तुझ्या, काय करणार? घेऊन टाका, काय तुझ्या सांगू का येऊन घरी? म्हणजे त्या पुत्राचे पण परिणाम इतके पवित्र आणि त्याच्याबरोबर वडिलांचे पण परिणाम. म्हणजे असं संयोग व्हायला पण शेवटी पुण्याचा उदय लागतो. नाहीतर दिलास दे बाबा, नाहीतर घेताय काढून, का काढून घेताय, असं भाव विरुद्ध होतात. वे सब अपना दुख भूल गए. जिस तरह सिंह को सामने देखकर हिरण भय से मुख का तृण भी छोड़ देता है, उसी तरह वारिशेन के पुण्य का प्रभाव देखकर
विद्युत चोर भी प्रभावित हुआ. कोण आहे हो? ऍक्च्युअल चोर, हीरो, म्हणजे स्टोरीचा चोर हीरो. उसने सोचा यदि मेरा उनके चरणागृह में हार फेंकने का वृत्तांत मालूम हो गया तो मुझे कठोर दंड मिलेगा. तिथंच लपला होता तो ऍक्च्युली ते टाकून. त्यांनी बघायचं होतं त्याला किंवा स्वतःला सुरक्षित करण्यासाठी. यदि मैं स्वयं जाकर सत्य सत्य बात कह दूं तो शायद मेरे अपराध क्षमा कर दिए जाएंगे. परिणाम परिवर्तित व्हायला सगळी कंडिशन अशी दिसली ना, त्यामुळे त्याचं पण हृदय परिवर्तन झालं. अतः अपने पाप कर्मों का फल तो मुझे भोगना ही पड़ेगा. धिक्कार है मेरे जीवन को जो मैंने कामांध होकर उस नीच वेश्या के बहकावे में आकर ऐसा अनर्थ किया. ऍक्च्युली त्याला पण करायचं भाव नव्हते. तो पण काय होता, रिअलमध्ये राजकुमार होता, विद्युत चोर. पण असं ते व्यसनी मित्रांच्या सहवासात राहून तो पण चोर झाला होता. आणि नंतर जाऊन पुढे सांगितलं तो सुद्धा दीक्षित झाला, विद्युत चोर सुद्धा. ऐसा विचार कर वह विद्युत चोर राजा के पास पहुंचा और अति विनम्र होकर करुणा भाव से प्रार्थना करने लगा. महाराज, यह सब पाप कर्म मेरा है. पवित्र आत्मा वारिशेन सर्वथा निर्दोष है. पापिन वेश्या के बहकावे में आकर मैंने यह नीच कृत्य किया है. आज से मैं यह प्रतिज्ञा करता हूँ कि ऐसा नीच कर्म कभी नहीं करूँगा और अपना संपूर्ण जीवन जिन धर्म की साधना आराधना में ही अर्पण करूँगा. हे कृपानाथ, दयार्द्र होकर मेरे दुष्कृत्य को क्षमा कीजिए. कोण कोणाला म्हटलं? विद्युत चोर राजाला म्हणतोय. राजा श्रेणिक ने विद्युत चोर को अपने दुष्कर्म का पश्चाताप करते देखकर काय करायचं हो राजाने? म्हणजे परत चोर सगळे चोरी करायला मोकळे. पश्चाताप केला ना त्यांनी. पश्चाताप जिथे झाला तिथेच त्याचं पाप धुतलं गेलं. असं सगळे चोर येऊन जर स्वतः पश्चाताप करतील तर सगळ्यांना माफ करेल राजा, पण नसती ना, तशी परिणती नसती. चोर स्वतःहून म्हणजे पश्चाताप नसता तर स्वतः समोर आलाच नसता तो. त्याला माहिती आहे की जर समोर आला तर उलट मृत्यूदंड पण मिळेल. पण तो समोर आलाय ह्याचाच अर्थ की त्याचं सगळं प्रक्षालन झालंय. अहो धन्य है धर्म का प्रताप, जिसे देखकर कल का पापी महापापी चोर भी स्वयं धर्मात्मा बन गया. हे आत्मन, इस जीव की भूल मात्र एक समय की ही है. अनादिकाल से भूला भगवान मात्र एक समय की भूल में भ्रमित हो रहा है. एक समय की भूल सुधार कर यही आत्मा परमात्मा बन सकता है. अहो स्वभाव का भरोसा ही जीव को भव के अभाव की झंकार जगा देता है. वारिशेन को निरपराध देखकर श्रेणिक बोले, पुत्र अब शीघ्र राजमहल चलो और राजकाज के काम में मेरी मदद करो. काय करणार? चला आलोच, तुम्ही पुढे चला, मी आलोच का काय. लेकिन वारिशेन तो उक्त घटना को देखकर संसार से विरक्त हो चुके थे. वे माता पिता को संबोधित करते हुए बोले, हे तात मुझे क्षमा करो. मैंने संसार की विचित्र लीला बहुत देख ली. अब तो मेरा हृदय संसार दुख से थक गया है. थकला का नाही महेन? होय म्हणजे ते आई वडील भी सोडत नाही, तू भी सोडत नाही. अब मैं एक क्षण भी इस मोह के कारागृह में नहीं रहना चाहता. आयु अल्प और जीवन क्षणभंगुर है. अब तो मेरे धर्म साधने का अवसर आया है. अहो धन्य आत्मा, धन्य काल. माता की आंखों में आंसुओं की धार बह रही है. वह अश्रुपूर्ण नेत्रों से पुत्र को विदा करते हुए कहती है. ॲक्च्युली याच्यामध्ये स्टोरी अर्धवट अशी राहिली की जेव्हा ते हार झाला ना तलवारीचा, त्यावेळेस देव प्रकट झाले. देवाले जे जयकार करत होते आणि त्यांनी भरपूर त्याला दिव्य दिव्य सगळे रत्न आभूषणं द्यायचं ऑफर केले, म्हणजे त्याचा प्रभाव बघून. मग त्यावेळेस यांनी परिग्रह परिमाण अनुव्रतासाठी त्या सगळ्याचा त्याग केला की त्याला त्याचा त्याग होता म्हणून. मग सगळे लोक म्हणाले की दिव्य वस्तू मिळत आहेत तर सोडणारा हा पहिलाच आहे असा. म्हणजे कोणी असं सोडेल तर त्याला मूर्ख म्हणतील लोक, पण हा सोडतोय तर त्याच्यामध्ये त्यामुळे त्यांनी दाखवलं की आपल्या व्रतामध्ये ते दृढ राहिले, असं कुठल्या प्रलोभनाला बळी पडले नाही. अश्रुपूर्ण नेत्रों से पुत्र को विदा करते हुए माता कहती है, बेटा तेरे सुख के मार्ग में हम विघ्न नहीं करते. हमारा धन्य भाग्य कि आज हमारा पुत्र केवल ज्ञान लक्ष्मी का वरण करने के लिए जा रहा है. जा बेटा जा.
सांग असं घरी जाऊन सगळ्यांना. जा बेटा जा, आपले साध्य की सिद्धी कर. कशी होती परिणती माता पितांची त्यावेळेस? कधी म्हटलंय का जा सोनल? मामा म्हणला का कधी पोरांना जावा दीक्षा घ्या? माता पिता भी घराला धरून बसते आणि पुत्र तर त्याच्यापेक्षा जास्त. हमारा आशीर्वाद है, हमारी अनुमोदना है, हमें भी अल्पकाल में इसी मार्ग पर आना है. अहो कैसा अद्भुत होगा वह वैराग्य प्रसंग. वारिशेन वैराग्य से ओतप्रोत होकर माता पिता से जैनेश्वरी दीक्षा की आज्ञा लेकर वन की ओर चल दिए और दीक्षा धारण कर अडोल साधना पूर्वक विचरण करने लगे. उन्हें देखकर ऐसा लगता था मानो सिद्ध भगवान ही साक्षात विचरण कर रहे हो. वाह रे धन्य वारिशेन, धन्य मुनिदशा. म्हणजे एका परिमाणानुव्रतामधून सुद्धा त्यांचं असा उद्धार झाला. सम्यक दृष्टी जीव सगळ्या परिग्रहापासून सुद्धा जरी ठेवलाय जवळ तरी सुद्धा त्याच्यापासून निरपेक्ष असतो. मग मुनिराज तर अपरिग्रही आहेत. कुठल्याही जर परिग्रहाविषयी नुसता विचार आला त्यांचं घर चांगलं आहे ह्यांच्यापेक्षा, एवढा विचार आला तर त्यांच्या चौक्यात चांगलं होतं यांच्यापेक्षा, हा विचार आला तरी सुद्धा म्हणजे जे पण त्यांनी जवळ ठेवतील ही डायरी चांगली आहे, ही नाही आहे, हे पेन चांगलं आहे, हे तर त्यांचं अभ्यासाचं म्हणा कुठल्याही गोष्टींना त्यांनी जे काय ठेवलंय जवळ असं काय असेल तर त्यात पण इष्टनिष्ट परिणाम झाले तर तो परिग्रह झाला. म्हणून सांगतायत बाहेरून कोणी तुमच्या जवळ आणून टाकेल तर तो परिग्रह नसतो, पण त्यांनी जो स्वीकारला जरी जवळ नाहीये तरी तो परिग्रह झाला. म्हणून ज्ञानामध्ये जर पूर्वाश्रमीचं घर असेल, त्या कुटुंब असेल, परिवार असेल, इस्टेट असेल तर जंगल में भी परिग्रही ही है. म्हणून सांगतायत परिग्रहाचे संस्कार आतापासून तोडा. जरी जवळ आहे तरी सुद्धा ते मायापासून भिन्न आहे. अशी साधना आपण पण करायला पाहिजे. हो जाणा निष्परिग्रही निर्ग्रंथ स्वभाव जाणा. पहा या जीवाला बाह्य सामग्रींची आवश्यकता नाहीच. आम्ही आत्मा तर अनादीपासून संग आहे, निर्ग्रंथ स्वरूप आहे, निरपेक्ष आहे, स्वाधीन आहे. दिगंबर स्वरूपोहम ज्ञाता द्रष्टा स्वरूपोहम. ओम विसर्जन. नमो हरिहंसाय.